नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. काय नाव? सचिन उगडकर, गाव? राहणार रुदाना, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. आता तुमचा हा सफेद मुसळीचा प्लॉट आहे. हा जी साहेब. किती वर्षापासून सफेद मुसळी करता साहेब? 6 ते 7 वर्ष झाले. 7 वर्ष झाले. हा असा तुमचा बेड पूर्ण, आणि याच्यातच तूर पण आंतरपीक घेतलेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. तर आता किती महिन्याचा प्लॉट झाला तुमचा? हा 3.25 महिना झालेला आहे. 3.25 महिन्याचा झाला. आणि काढायला कधी येईल हे? ही दिवाळीच्या आसपास. बरं, आता कसं बनलं साहेब? एकदम चांगलं, बेटर आहे. बेटर आहे. हो. म्हणजे याला डे फ्रेश किती वेळा गेलं खालून? याला 3 वेळा. 3 वेळा खालून एकरी 70 मिली दिलेलं आहे. हो. तर याचे रिझल्ट मिळाले तुम्हाला? हो. सफेद मुसळीला पण फुगवणीचं काम झालं. हो. आणि फुटवा पण चांगला झालेला आहे. आज एवढ्या प्रमाणात त्याचे शूट तयार झालेले आहे. हो हो. आणि अजून दाखवा. हे तर इथलं काढलं आपण. तुमचा जर त्याच्यामध्ये ट्रेड असेल तर तुम्ही संत्रा तुम्हाला आपण देऊ शकतो. वाटतं संत्र्याचे फोटो टाका. बरेच खोलपर्यंत राहते. हो. ते बी आता हे चिकट माती म्हणून एवढं जाम जाते, नाही तर आणखी पोका होते ते. अच्छा अच्छा अच्छा. का हे तर झालं आता. हे पूर्ण साफ करून मग आपण विक्रीसाठी हे तुटून जातं. हां हां. हे तुटलेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे बेस्ट आहे ना? बेस्ट आहे. हां. हो. म्हणजे यावर्षी उत्पन्नात फरक पडेल. पडेल. हां. आणि काय रेट असतात साहेब? तिचे काय तकरीबन 1,50,000 40,000पासून सुरुवात होते सुकलेल्या मुस्लिमची. अच्छा. हो. जे ऑलरेडी माल आहे ना. हां हां. अच्छा अच्छा अच्छा. चला, सुंदर आहे. आणि तुम्ही वेगळं पीक घेता, म्हणजे ह्या पुऱ्या मार्केटमध्ये जळगाव जामोद परिसरामध्ये तुम्ही एक मुसळीचं वेगळा प्रयोग कंटिन्यू केलेला आहे. आता बेनं पण तुमचं घरचंच आहे. हळूहळू तुम्ही लागवड वाढवलेली असेल, बरोबर आहे? आणि सुंदर परिणाम पण दिसत आहे. आणि आता सफेद मुसळीला डे फ्रेश वापरणं योग्य आहे. ते डे फ्रेश वापरणं योग्य आहे का? योग्य आहे ना. हो ना. स्वस्तात आहे विशेष म्हणजे कमी खर्चात काम होऊन जातं. हमीचं उत्पन्न. चालेल. धन्यवाद साहेब. धन्यवाद.